नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स वाला बाय आकाश मेटेकर सर या YouTube चॅनलवर मी तुमचे सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला एक भन्नाट ट्रिक शिकवणार आहे। मी आज पॉइंट घेतलेला आहे रिएक्टिव्हिटी सीरीज ऑफ मेटल, बरोबर। याच्यामध्ये आपल्याला मेटलची रिएक्टिव्हिटी कशी असते, म्हणजे कोणता मेटल जास्त रिएक्टिव्ह आहे, कोणता मेटल मीडियम रिएक्टिव्ह आहे आणि कोणता मेटल लो रिएक्टिव्ह आहे, हे याच्यामध्ये आपण आज शिकणार आहोत। ठीक आहे। याच्यामध्ये सगळ्यात पहिला मेटल पोटॅशियम, नंतर सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, कॉपर, हायड्रोजन, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड। ठीक आहे सर, डायरेक्टली आपण असे एलिमेंट लर्न करायचे का? नाही, याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे पोटॅशियम। पोटॅशियमचा सिंबल घ्यायचा आहे के, सोडियमचा सिंबल घ्यायचा आहे Na, कॅल्शियमचा सिंबल घ्यायचा आहे Ca, मॅग्नेशियमचा घ्यायचा आहे Mg आणि ॲल्युमिनियमचा घ्यायचा आहे Al, झिंकचा घ्यायचा आहे Zn, आयर्नचा घ्यायचा आहे Fe, कॉपरचा घ्यायचा आहे Cu, हायड्रोजनचा घ्यायचा आहे H, मर्क्युरीचा Hg, गोल्ड सिल्वरचा Ag आणि गोल्डचा Au। ठीक आहे। तर सर सिंबल घेतले, पण आता मी याला लक्षात कसं ठेवणार आहे, यासाठी एक भन्नाट सॉलिड ट्रिक मी बनवलेली आहे। हे बघा, के फॉर घ्यायचे तर कटरीना, इथे लिहायचं कटरीना, इथे लिहायचं ने, इथे लिहायचं कार, कटरीना ने कार मांगी, इथे घ्यायचं अल्टो, इथे घ्यायचं झेन, इथे घ्यायचं फरारी, नंतर इथे घ्यायचं फरारी, फिर घ्यायचे तर इथे घ्यायचं क्यू, हायड्रोजन नाही तर हायड्रोजन घ्यायचं, इथे घ्यायचं ओगी, एजी साठी घ्यायचं सिल्वर आणि गोल्ड साठी घ्यायचं ऑडी। ठीक आहे। तर एकदम सॉलिड ट्रिक आपण इथे बनवली बघा। कटरीना ने कार मांगी, अल्टो, झेन, फरारी, फिर क्यू, होगी, सिल्वर, ऑडी। अशा प्रकारे जर आपण लर्न केलं, कटरीना ने कार मांगी, अल्टो, झेन, फरारी, फिर क्यू, होगी, सिल्वर, ऑडी, असं जर लर्न केलं तर आपली मेटलची रिएक्टिव्हिटी सीरीज एकदम सोप्या पद्धतीने काय होती, लर्न होती। धन्यवाद।